नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं आपल्या तलवारी अखेर म्यान केल्यात। शिवसेना खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्यावेळी काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट। मुझे बाला साहब जी को ऊपर जाकर जवाब देना है। शिवसेना क्या करेगी मुझे पता नहीं, लेकिन मैं डिसीजन वापस नहीं लूंगा। और तुम कहां जाओगे? हमारे साथ ही आओगे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना उद्देशून केलेली ही टोलेबाजी। नोटाबंदीच्या निर्णयावर नाराज असलेल्या शिवसेना खासदारांनी मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेतली। जिल्हा बँकांवरचे आर्थिक निर्बंध उठवण्याची मागणी त्यांनी केली। त्यावेळी मोदींनी असे शालजोडीतले फटके लगावले। मी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करतो, पण तुमची आंदोलनं आधी मागे घ्या, असा दमही मोदींनी यावेळी भरला। त्यामुळे बुधवारी विरोधकांच्या धरणे आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं थंडावलेल्या शिवसेनेनं आता स्पष्ट केलंय। उद्याच्या धरणामध्ये सहभागी असणे संबंध येत नाही हो। प्रत्येक वेळी काय यांनी केलं त्यांनी केलं आणि त्यांना जाऊन भेटायचं, हे भेटलो नाही एकदा। मग यांच्याबरोबर जाऊन राष्ट्रपती जाऊन काय भेटायचं आणि काय पुन्हा सांगायचं, जे सांगायचं यापूर्वी सांगितलं आम्ही। नोटाबंदीवरून ममता बॅनर्जींनी काढलेल्या मोर्चात शिवसेना खासदार सहभागी झाले होते। त्यानंतर राजनाथ सिंह, अरुण जेटली या भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चाही केली। आता मोदींना बाळासाहेब आठवले हे बरं झालं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदींना प्रतिटोमणाला गावलाय। मोदीजी असं त्यांना म्हणाले की मला वरती गेल्यानंतर बाळासाहेब प्रश्न विचारतील। आता हा भावनिक मुद्दा आहे आणि पहिल्या प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की बाळासाहेबांच्या बद्दल आपल्या मनात आदर आहे। परंतु आज सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांना जे प्रश्न भेडसावत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वसामान्य माणूस आपल्याकडे मागतो आहे। कृपा करून त्या प्रश्नाची उत्तरं आज आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे। शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मात्र मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचा खुलासा गडकरींनी केलाय। लड़की की शादी है मेरी 4 तारीख को, उसकी पत्रिका जाएगी। सर वो तो पता है सर, पर थोड़ी कुछ तो बात हुई होगी। प्लीज मैडम थोड़ा पीछे। काही राजकीय चर्चा नाही। नोटाबंदीच्या निमित्तानं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला। मात्र मोदींनी दम भरल्यानंतर शिवसेनेला आक्रमक पवित्रा सोडून माघार घ्यावी लागली। निदान यापुढे तरी शिवसेना सत्ताधारी पक्ष असल्यासारखी वागणार का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।